पुढची एक महत्त्वाची अपडेट संभाजीनगरमध्ये बीसीएसच्या विद्यार्थी प्रदीप निपटे याची उस्मानापूरच्या म्हाडा कॉलनीमध्ये फ्लॅटमध्ये मंगळवारी अज्ञातानं तब्बल 17 वार करून निर्गुण हत्या केलेली होती। या घटनेला 3 दिवस उलटले तरीही शोध लागला नव्हता। अखेर पोलिसांनी खुनाचा उलगडा केलाय। जीव लावणाऱ्या मावस भावानंच हा खून केल्याचं पोलिसांच्या तपासातून उघड झालं। विशेष म्हणजे खून करणारा आरोपी 17 वर्षांचा आहे। मोबाईलमधील गेममधील पैशांच्या आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याची माहिती आहे। आरोपी मावस भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आपण सध्याचे 4 दृश्य पाहतोय। संभाजीनगर मध्ये मावस भावाचा खून, बीडमध्ये 2 सख्ख्या भावांची ही हत्या झालेली होती, बारामतीमध्ये बापानंच मुलाला संपवलेलं होतं आणि फलटणमध्ये अवयव नसलेला मृतदेह सापडला। या 4 धक्कादायक अशा घटना घडलेल्या आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, धक्कादायक असा प्रकार घडलेला होता खरं तर संभाजीनगरमध्ये आणि अखेर आता आरोपीचा शोध लागलेला आहे। मावस भावानंच याचा खून केला या विद्यार्थ्याचा, असं आता तपासातून समोर येत आहे। ₹1,000 गमावे लागले। या रागातून अवघ्या 17 वर्षीय लहान भावाने 19 वर्षीय प्रदीप निपटे याची 17 वार करून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना 3 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा परिसरात घडली होती। दोघे सोबत एकाच रूममध्ये राहत होते आणि विशेष म्हणजे हत्या करून ते दिवस पोलिसांसमोर अश्रू गाळत फिरत होता। सोशल मीडियावर भावनिक पोस्ट देखील त्यांनी ठेवली होती। अखेर 72 तासानंतर पोलिसांना हे गुन्हे उचलण्यात यश आले असून 17 वर्षीय मावस भावानेच खून केल्याचं समोर आलं आहे। यात पोलिसांना मृत प्रदीप आणि त्याच्या मावस भावामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं पुराव्यात तपासात आढळले आहेत। तसेच चौकशी दरम्यान आरोपी हा दरवेळी वेगवेगळी उत्तरे देत होता। त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी अखेर 72 तासानंतर त्या आरोपीकडनं गुन्ह्याची कबुली करून घेतली आहे। मात्र या ऑनलाईन गेमच्या नादात 19 वर्षीय प्रदीप निपटेला आपला जीव गमवावा लागलेला आहे। नक्की सुमित, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।